मेन स्वप्न ह्याचं पूर्ण होतं आहे. आम्ही त्या गोष्टीसाठी एवढा त्रास काढला 1.5 महिने आणि त्या महादेवाच्या कृपेने जे झालंय ते एवढी चांगली गोष्ट झाली आहे. हार्ड कॅशमध्ये पे करायला तयार होतो. तरी आम्हाला 9 तारखेची डिलिव्हरी म्हणजे आजची पाडव्याची, पण ती 7 तारीख उगवलेली तरी आमची गाडी अलॉट झाली नव्हती. मग शेवटी आम्ही निराश होऊन इथे आलो. नमस्कार मित्रांनो, मी सागर निकम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना प्रथमतः गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आयुष्यामध्ये एक गोष्ट मी केली होती जी आपल्या ब्लॉगिंग लाईफमध्ये पण मी ठरवली ती म्हणजे मोटो ब्लॉग करायचं. आणि आज मोटो ब्लॉग करताना खूप काही गोष्टी मी शिकलो, स्वतःला पुढे नेलं आणि माझं आयुष्य बदललं. तर त्यातीलच आज अजून एक गोष्ट करायला जातो ती म्हणजे मी स्वतःला अपग्रेड करण्यासाठी अशी एक गोष्ट आज विकत घेतो आहे ज्याने माझी या यूट्यूब करिअरमध्ये आपली रायडिंग स्किल अपग्रेड होईल. तर ती गोष्ट आज घेण्यासाठी आज चाललो आहे. खूप खुश आहे. त्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला एका व्हिडिओजमध्ये दिसून येईल की त्याच्यामागे लागलेली मेहनत तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसून येईल. तर आता निघतो आहे आपल्या त्या गोष्टीकडे, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात पुढे सांगतोच. आता रेडी झालो आहे आणि आता निघतो आहे घरातून, देवाच्या पाया वगैरे पडून आपल्या त्या गोष्टीकडे, जी गोष्ट आज आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी घेत आहोत. चालू झाला का? हॅलो 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 होऊन तर आलो आहोत आपण आपल्या काय बोलतात ते स्वप्नपूर्तीच्या एका पावलाकडे पुढे. आणि आज आपल्यासोबत आहोत आणि आपल्यासोबत या गोष्टीसाठी मदत करायला म्हणजे बोलतात ना स्टार्टपासून एंडपर्यंत आपल्याला मदत करतात आपले आदित्य भाऊ. मदत नाही, ती माझी गाडी आहे. हां ते तर आहे, तिथंच उभी असते. आणि आपलं रोहित भाई, तुमचं काय रोहित भाई नाही आता सोबत आहे भाऊ, पण आता काय तर बोललाच नाही वाक्य. माझी गाडी, ती माझी गाडी आहे. हां ते तर आहेच. आणि मदत कसली? अरे भाऊ आहे तू आपला आणि आपलं कर्तव्य आहे. मदत काय, मदत ते बाहेरची लोक करतात, काय केलं बरोबर. आता रेडी होतो. मेन काय ना, मेन स्वप्न लाईटमध्ये येते. मेन स्वप्न ह्याचं पूर्ण होतं आहे. आम्ही त्या गोष्टीसाठी एवढा त्रास काढला 1.5 महिने आणि त्या महादेवाच्या कृपेने जे झालंय ते एवढी चांगली गोष्ट झाली आहे. ती आता थोड्या वेळात तुम्हाला कळेल आणि बाकी सगळ्या गोष्टी थोड्या वेळात तुम्हाला सांगितल्या. आणि येत्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेन काय आम्ही 1.5 महिन्यामध्ये त्रास स्टार्ट टू एंड. 2 दिवसामध्ये काय झालं, 2 दिवसामध्ये काय झालंय आणि देवानी कसा चमत्कार केला आणि त्यांनी आम्हाला कसं सगळ्या गोष्टी अशा ठेवल्या. म्हणजे 2 दिवसात ज्या गोष्टीसाठी ही गोष्ट करतोय ती गोष्ट 2 दिवसात आमच्या समोर आहे. आत्ता अंगावर पण काटा येतो. समोरून तो माणूस येणं, समोरून त्या माणसाने ते करणं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट समोर परत येणं, सगळ्या गोष्टी सांगतो थोड्या वेळात. 1.5 महिने झटत होतो पण ती शक्य झाली 2 दिवसात, एका रात्री लगेचच. गणपती मोरया. जाऊया आता थोडंफार चांगलं. पंकज भाऊ कडू आपले उज्जैन राईडचे रायडर. गुढीपाडवा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 9 वर्षाच्या. तर फायनली ड्रीम कम्प्लीट होण्याकडे आपण एक स्टेप आलेलो आहोत आणि आपल्या मागेच आपली गाडी तयार आहे. आपल्यासोबत आज आपल्या या सुखात आयुष्यात जगण्यासाठी आपले जे सहकारी आहेत ते आले, त्यांचे आपण आभार मानू. सगळ्यात पहिलं कोण होतं? विक्रम भाई. कॉंग्रॅच्युलेशन बाबा. धन्यवाद अजय भाई. आपले काय कॉंग्रॅच्युलेशन आपला गुड्डू भैया बाबा. तुमचं तर पहिले एकदम आरामात एकदम सुखात काय बोलतात ते आभार असतं रे. धन्यवाद भाई आल्याबद्दल. भाई हां धन्यवाद भाई आल्याबद्दल. दादूस आणि आपल्या या काय बोलतात ते अभिनंदन आपल्या सगळ्या मुवमेंटचे चक्रधार सारथे आपले दादा दादा. याची आपण ओळख आपण थोड्या वेळात मस्तपैकी करूया. तर आपली गाडी तयार आहे जे आपण घेतोय. आता थोडं त्याचं ओपनिंग करू आणि तुम्हाला दाखवू सिनेमॅटिक.
हो का ऍक्शन बरोबर जाईल तो. ठीक आहे 3, 2, 1 स्टार्ट. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद ज्यांनी मदत केली. आयुष्यात या एकदम भारी, कसं वाटतंय? एकदम जबरदस्त, एकदम मीडियासारखे इंटरव्ह्यू घेऊन पण आलो. गाडी कशी वाटते? गाडी तुझ्या नजर आपल्या या खूप धन्यवाद. आपल्या याच्या मागचं यश ज्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलं. थोड्या वेळात सांगतो की जे काय होतं आणि काय झालं. तर फायनली गाडी आपली घेतलेली आहे आणि गॉगल घालू काय? गॉगल घाल बोलतो. गुड्डू भैया आपला गॉगल घाल बोलतोय. आमचा गुड्डू भाई आहे. गुड्डू भैयाच्या आदेशानुसार गॉगल घालूया आणि आता बसलोय आपण बुलेटवरच्या ऑफिसमध्ये. आणि जी मेन स्टोरी तुम्हाला थोड्या वेळा सांगणार होतो ती सांगतो. आपला आदित्य भाऊ, कारण तो त्या ह्याच्यामध्ये खूप त्याने त्रास सहन केला. आणि पहिला तर थँक्स बुलेट वर्ल्ड, त्याने आम्हाला ही गाडी ऐन वेळेला अरेंज करून दिली. बुलेट पडले अरेंज करून दिली त्याची कारण भाई सांगा आपले त्रास. कारण म्हणजे आम्हाला खूप विश्वास होता बीप करून टाक नंतर, पण ठीक आहे पाडवा आहे, महाराष्ट्र आहे म्हटलं तर गाड्यांची रिक्वायरमेंट भरपूर असते. आता आम्ही लेट झालो की त्यांची रिक्वायरमेंट पुरी नाही झाली आम्हाला माहीत नाही, पण आम्ही निराश होऊन काही कामासाठी आम्ही बुलेट वर्ल्डमध्ये आलेलो. आणि डिस्कशन होता ओंकार सर आम्हाला बोलले अरे अशी अशी गाडी आहे तुम्हाला चालेल का. आणि नेमकी आम्ही तीच गाडी बुक करायला गेलेलो. आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्हाला कळलं की हे मॉडेलच बंद झालंय किंवा हा कलरच बंद झालाय. म्हटलं आता काय करायचं, तर आम्ही तेव्हा कलरमध्ये कॉम्प्रोमाइज करत होतो. सगळं आम्ही फायनान्समध्ये गाडी घेत होतो, पण आम्ही हार्ड कॅशमध्ये पे करायला तयार होतो. तरी आम्हाला 9 तारखेची डिलिव्हरी म्हणजे आजची पाडव्याची, पण ती 7 तारीख उगवलेली तरी आमची गाडी अलॉट झाली नव्हती. मग शेवटी आम्ही निराश होऊन इथे आलो. तेव्हा मग आम्हाला दादा भेटला. आम्हाला दादाने ही गाडी बाय लकी म्हणजे फॉर्च्युनेटली त्या गाडीवरती याचंच नाव लिहिलेलं होतं आणि ती गाडी फक्त 400 किलोमीटर चाललेली होती. आणि जो कलर पाहिजे जे सगळं पाहिजे ते सगळं मिळालं आम्हाला. आणि एका तासामध्ये सगळ्या गोष्टी टर्न झाल्या आणि ती गाडी आज इथे आली. ती गाडी जाऊन आम्ही कॅन्सल करून ती गाडी आम्ही जाऊन 6 तारखेला आम्ही नाही 7 तारखेला आम्ही सकाळी जाऊन कॅन्सल केली आणि ही जाऊन आम्ही घेऊन आलो. आणि या सगळ्याचं श्रेय जातं ते फक्त ओंकार. नाही, मला असं वाटतं ॲक्च्युली काही गोष्टी विधिलिखित असतात. त्याची गाडी त्याच्या नशिबातच लिहिली होती आणि तो तसाच प्रकार बनला आहे. आणि जे होतं ते चांगल्यासाठी जी गाडी कॅन्सल होणं, गाडी डिले होणं, याचा अर्थ हाच होता की ही गाडी त्यावेळेला त्या व्यक्तीच्या हातात येणार होती, ती आलेली आहे. आणि आता बऱ्याच राईड आपल्या प्लॅन होत आहेत. आता आपली 21 तारखेला एक राईड आहे, ती कोणी मिस करू नका. ज्यांना यायचं असेल त्याच्या सगळ्या गोष्टी हा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तुम्ही जॉईन होऊ शकता. अजून पुढे भरपूर राईड्स होणार आहेत. ज्यांना लेह लडाखला जायचं आहे, ज्यांना स्पिती करायची आहे, ज्यांना काही करायचं आहे ते सगळे जॉईन होऊ शकतात. आपल्या बुलेट वर्ल्डतर्फे आपला ओंकार दादा सगळं अरेंज करतो. बेसिकली आता आपण दर महिन्याला एक राईड करायचा प्लॅन करतो आहे. तर आत्ताची जी राईड होणार आहे ती 21 तारखेला येत्या होणार आहे, 21 एप्रिल 2024 रोजी. राईडचं जे लोकेशन आहे ते इगतपुरी आहे आणि खूप अमेझिंग आणि हॅपनिंग अशी राईड होणार आहे. काही वेगळ्या ॲडव्हेंचर्स गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेऊन येणार आहोत. गुडी बॅग्स आहे, सर्व्हिस कुपन्स आहेत. जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि पार्टिसिपेट करावं. खूप वेगळा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल रायडिंगच्या व्यतिरिक्तचा जो अनुभव आहे तो आपल्याला या राईडमध्ये नक्कीच मिळू शकतो.
थँक्यू. आणि अजून महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला जेन्युअनली जर तुम्हाला काही सर्व्हिसिंग रिगार्डिंग इश्यू असतील तर तुम्ही प्लीज बुलेट वर्ल्डला व्हिजिट करा. आणि काही असेल जे काय लोकेशन पाहिजे नंबर्स पाहिजे ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो. थँक्यू. Many minutes later. आणि हे मम्मीला सरप्राईज देण्यासाठी सागर हा फुल सरप्राईज आहे मम्मीसाठी. मम्मी त्याची थांबली आहे लेफ्टला. आता आपण रिॲक्शन बघूया मम्मीचे. मम्मी आणि मावशी पूजा करताना आपली नवीन दुल्हन. कम्पेअर 350X थंडरबर्ड घे कर. हां काय नाही ते व्हिडिओ कुठे टाकणार नाही ते. कशी वाटली गाडी? पैसा लगा. अरे थांबा, आवाज नाही आला ना. आज के दिन के नाम चीयर्स. तर शेवटी राहिलो चौघं. होतो पण सुरुवातीला चौघं. आता येतोय अभि आणि बाकी आपला राकेश वगैरे तो आपला गावी गेलाय. बाकी प्रशांत वगैरे पण करूया आपण. बाकी प्रशांत पण त्याच्या ऑफिसच्या कामामुळे आले नाही आणि बाकीचे भेटले. आता जतीन पण भेटून गेला पण ते पण कामामुळे राहायला. तर टिपटॉप आता नवीन बनवायला लागला. टिपटॉप पण येतो पण दाखवलं ना मी याला काल. तर आता आलो आहे पायगाडांवडा. आपला अभि भाई गराटे येतो आहे आपल्याला भेटायला. आपली टवटवी जशी नवीन गाडी बघावा यास. आणि दिवसाचा थकवा आम्ही घालवतो आहे वारणा एनर्जी चॉकलेट. एक दिवसाचा रे 1.5 महिन्याचा जो आम्हाला त्रास झालाय 1.5 महिने. पण तो हिला बघून मन भरलं. काय चॉकलेट. अभिनंदन. आमचा विषय झाला. खूप धन्यवाद. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आहात कुठे आपल्या या लोकांना सांगावे. तुम्ही आहात कुठे तुम्ही. अरे तसं नाही रे, तुझ्या ब्लॉगिंगच्या लाईफमध्ये तू कुठं आहेस. आम्ही कधीतरी टाकतोय तुम्ही कुठं गायब झाला हो असं विचारतो. भाई का भी टाइम आएगा भाई. लवकरच पुनरागमन लवकरच येणार. गाडी कुठे? ठीक आहे. आपली गाडी रॉयल एनफिल्डच्या ग्रुपमध्ये आपली गाडी लागलेली आहे. चलाव आपलीच आहे. तुझा एक्सपिरियन्स बघूया आपण. माउंटेन ड्यू करके आगे जीत आहे. बीप. अरे वाईट वाली. अरे भाई व्हाईट वाले मी इन्स्पायर्ड होऊन बाकी आले. त्या काका हे अरे पहिल्याच दिवशी कशाला चालवून ये मग
तुझं रिॲक्शन रेकॉर्ड करू आपण. सूट होते रे अभिला. त्याला पहिलंच बोला ॲव्हेंजर पण त्याला सूट होते. बॉडी मेंटेन आहे ना. अरे कसे आहेत सगळे सेम रे बाबा. एक खाली बाकी वर. अजून एकदा फुल मार. स्टँड वर करता असे घेत नाही. आणि ते रीड काय बोलतोय आपली रिॲक्शन. सेकंड घेतला डायरेक्ट पॉवर पावर पॉवर पॉवर. ई ई ई ई काय बोलते आपली पब्लिक. कशी वाटली सेकंड गिअरवर. पॉवर आहे दोन्ही तिन्ही पॉवर आहेत. आता राईडला मजा येणार. आता भाई तिचा बर्थडे आज. अरे हा हिचा बर्थडे एकाच दिवशीच्या दोन्ही गाड्या. ही हॅपी बर्थडे. ही आता 1 वर्षाने. आणि ही 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 तुमची चावी आणि तुमची तुमची चावी तुमची तुमची आपली चावी. हा. जाऊन आहे मग भेटू.